नमस्कार. आजच्या या माहितीपूर्ण सादरीकरणात आपण एका अशा अवलियाबद्दल बोलणार आहोत ज्याने आधुनिक मराठी प्रायोगिक रंगभूमी अक्षरशः गाजवली. ते नाव म्हणजे प्रसिद्ध नाटककार, नाट्य दिग्दर्शक आणि अत्यंत उत्तम मार्गदर्शक शफाअत खान. चला तर मग वेळ न दवडता त्यांच्या या तिरकस, बोचऱ्या पण तितक्याच भेदक विनोदाने सजलेल्या नाट्यसृष्टीत आपण प्रवेश करूया. आजच्या या प्रवासात आपण 5 मुख्य टप्पे पाहणार आहोत. एक म्हणजे ब्लॅक कॉमेडीचे मास्टर, 2 त्यांची प्रायोगिक शैली कशी विकसित झाली, 3 त्यांची काही प्रतिष्ठित नाटके आणि पटकथा, 4 नव्या पिढीला त्यांनी कसं घडवलं आणि 5 त्यांचा तो अफाट आणि दैदिप्यमान वारसा. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, ब्लॅक कॉमेडीचे मास्टर. आणि या बोचऱ्या विनोदाची ताकद नक्की असते तरी काय. आता ही विषण्ण गर्भ सुखात्मिका म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ब्लॅक कॉमेडी आणि फार्स हे नेमकं काय आहे तरी काय. नाटककार सतीश आळेकरांचा प्रभाव त्यांच्यावर नक्कीच होता, पण खान यांनी या शैलीचा वापर अगदी एका आरशासारखा केला. म्हणजे पहा, समाजातील अत्यंत गंभीर, अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांवर एकदम विदूषकी पण बोचऱ्या अंगाने भाष्य करायचं आणि तेही एकदम तटस्थ राहून. राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीवर टीका करण्याची ही त्यांची पद्धत एकदम भारी होती. आणि यावरूनच हे स्पष्ट होतं की त्यांची नाटके केवळ हसवाहसवीची नव्हती. त्यांचं मुख्य लक्षण काय असायचं तर सत्तेचा गैरवापर, व्यवस्थेचा गदारोळपणा, स्वातंत्र्योत्तर काळातली राजकीय पडझड किंवा मग मुंबईतल्या धार्मिक आणि वांशिक दंगली, समाजातील हिंसा आणि खालावलेली नैतिक पातळी त्यांनी अत्यंत विश्लेषकपणे मांडली. महत्वाची गोष्ट अशी की कुठल्याही एका विशिष्ट विचारधारेची बाजू न घेता त्यांनी आपल्या नाटकांचा एक तटस्थ कॅनव्हास म्हणून वापर केला. आता बोलूया दुसऱ्या भागाबद्दल, प्रायोगिक शैलीचा विकास. विज्ञानाकडून रंगभूमीकडे झालेला त्यांचा हा रंजक प्रवास. ही टाइमलाईन बघा. 1952 मध्ये सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीत एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडिलांची नोकरी फिरतीची, त्यामुळे शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झालं. 1973 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून चक्क सायन्समध्ये डिग्री घेतली. पण अवघ्या 3च वर्षात 1977 मध्ये मुंबईचे कावळे या मुक्त शैलीतल्या नाटकाद्वारे त्यांनी समांतर रंगभूमीवर अशी काही स्फोटक एंट्री घेतली की विचारूच नका. त्यांच्या लिखाणातला हा विरोधाभास पहा. एका बाजूला इसापनीती, पंचतंत्र, लोककला आणि मिथक कथनासारख्या आपल्या पारंपरिक भारतीय कथन शैली, आणि दुसऱ्या बाजूला आहेत आजच्या वास्तवाचे दाहक चटके म्हणजे भ्रष्टाचार, दंगली आणि शहरी हिंसा. त्यांनी मुद्दाम या जुन्या पारंपरिक कथन शैलींचा वापर करून आधुनिक भारताच्या गंभीर सामाजिक राजकीय वास्तवाची अगदी चिरफाड केली. याच शैलीमुळे त्यांच्या लेखणीला एक अनोखी धार येते. तिसरा भाग, प्रतिष्ठित नाटके आणि पटकथा. त्यांच्या काही गाजलेल्या मास्टरपीसेसवर आपण आता एक नजर टाकूया. त्यांच्या या अफाट नाट्य संपदेकडे लक्ष दिलं तर मुंबईचे कावळेने किती प्रखर राजकीय विधान केलं होतं ते आठवतं. पण या उलट 1994चं राहिले दूर घर माझे हे नाटक फाळणीच्या पार्श्वभूमीवर होतं, जे अत्यंत गंभीर होतं. भूमितीच्या फार्समध्ये लोककलेचा प्रभाव दिसतो, तर गांधी आडवा येतो आणि ड्रायडे हे म्हणजे विश्लेषक आणि बोचऱ्या ब्लॅक कॉमेडीचे एकदम उत्तम नमुने. किस्से आणि टाइमपास मधून तर भारतीय कथन शैलीचा जाणीवपूर्वक वापर कसा करायचा याचं उत्तम उदाहरणच मिळतं. आणि प्रायोगिक नाटके कशी विकसित होतात. शोभायात्रा या त्यांच्या सर्वात गाजलेल्या नाटकाची उत्क्रांती तर खूपच रंजक आहे. सुरुवातीला हा फक्त क नावाचा एक दीर्घांक होता. पुढे अनावश्यक भाग वगळून दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी त्याचं संपादन आणि दिग्दर्शन केलं. आणि मग जन्म झाला एका अत्यंत यशस्वी आणि पुरस्कार प्राप्त नाटकाचा, शोभायात्रा. 2008 साली अभिनेता साठे यांच्यासोबत या नाटकाचा नवा प्रयोग हा तितक्याच धडाक्यात झाला. आणि हे यश किती मोठं होतं तर हा आकडा बघा, 176. होय, 2001 सालापर्यंत या एकाच नाटकाचे तब्बल 176 प्रयोग झाले होते. प्रायोगिक रंगभूमीवरचं हे व्यावसायिक आणि समीक्षात्मक यश खरंच त्यांचं सामर्थ्य दाखवून देतं. बरं, फक्त मोठी नाटकेच नाही तर त्यांनी एकांकिकांचा सुद्धा अक्षरशः पाऊस पाडला. वशा प्रेमात पडला, अमर बांगला शोनार, क आणि म, काहूर, लव्ह स्टोरी, निशब्द आणि लोभी राजा शहाणे माकड ही यादीच त्यांच्या अफाट वैविध्यपूर्ण लेखन क्षमतेची साक्ष देते. या प्रकारातही त्यांनी आपली ती बोचरी खासियत कायम ठेवली. त्यांचा हा आवाज केवळ रंगभूमीपुरताच मर्यादित राहिला नाही. टीव्हीवर गणूराया, गजरा आणि शहाणी माणसं या मालिका, हिंदी चित्रपटांमध्ये शोभायात्रा, 2000चा देख तमाशा देख आणि गांधी माय फादर यासाठी संवाद व पटकथा लेखन त्यांनी केलं. याशिवाय जागतिक साहित्यातले दरियो फो यांचं पोलिसांना, गिरीश कर्नाड यांचं नागमंडल आणि जयवंत दळवींच्या सारे प्रवासी घडीचे यासारखे उत्कृष्ट अनुवादी करून त्यांनी आपला आवाज सिद्ध केला. आता पाहूयात
चौथा भाग. त्यांनी फक्त कलाकृती घडवल्या नाहीत तर कलाकारही घडवले. मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये तब्बल 12 वर्ष त्यांनी प्राध्यापक आणि प्रभारी संचालक म्हणून काम पाहिलं. नवी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये म्हणजे NSD मध्येही त्यांनी कार्यशाळा घेतल्या. नवे प्रयोग करण्यासाठी थिएटर आणि थिएटर एक्स या संस्था काढल्या. यासोबतच लोकप्रभा आणि लोकसत्ता लोकरंगमधून भरपूर स्फुट लेखनही केलं, जेणेकरून नाट्य विचारांचा प्रसार होत राहील. आणि आता शेवटचा 5वा भाग, त्यांचा दैदिप्यमान वारसा. सन्मान आणि प्रभाव या त्यांच्या अवाढव्य कामाची पावती म्हणजे ही पुरस्कारांची यादी. 1988चा नाट्य दर्पण पुरस्कार, 1997 आणि 99चे महाराष्ट्र राज्य पुरस्कार, कलानिकेतन पुरस्कार, जयवंत दळवी स्मृती पुरस्कार आणि 2015 सालचा अत्यंत मानाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार. हे सगळे प्रतिष्ठित राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सन्मान अमिट ठसा दर्शवतात. पण हे एवढ्यावरच थांबत नाही बरं का. त्यांचा प्रभाव साहित्याच्या मुख्य प्रवाहातही तितकाच होता. 2002 मध्ये महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार, 2003 मध्ये अनंत काणेकर पुरस्कार, 2016 मध्ये वग सम्राट दादू इंदुरीकर जीवन गौरव आणि या प्रवासाचा कळस म्हणजे 2017 साली त्यांना मिळालेलं मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद. हे खरंच त्यांच्या विचाराचं आणि लेखनाचं खूप मोठं यश आहे. समीक्षक सूरज देशपांडे यांनी त्यांच्याबद्दल नोंदवलेलं हे निरीक्षण अगदी अचूक आहे. ते म्हणतात की खान यांच्या नाट्यकृती एका फार्स सारख्या आहेत, ज्यात एक तिरकस आणि बोचरी विदूषकी शैली आहे. ते विद्यमान परिस्थितीचं केवळ वर्णन करत नाहीत तर नाटकांच्या माध्यमातून ते एक विश्लेषक भाष्यकार म्हणून अगदी सडेतोड विश्लेषण करतात. त्यांच्या ह्या शैलीनेच भारतीय रंगभूमीवर त्यांचं एक स्वतंत्र आणि अढळ स्थान निर्माण केलंय. आणि आता जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट, जग जास्तच अधिक गुंतागुंतीचं आणि आव्हानात्मक होत जाईल तसतशी भविष्यातली कथाकारांची पुढची पिढी समाजातील उघडे नागडे सत्य समोर आणण्यासाठी विनोदाचा वापर कसा करेल. शफाअत खान यांच्यासारख्या दिग्गजाने आपल्याला जो हा आरसा दाखवलाय तो पुढे कोण आणि कसा हातात घेतोय या प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या सादरीकरणात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.